स्वभाव पायी इंद्रियाचा. आपल्याला संसार का आवडतो? आपल्याला संसारातला अंतरंग कळत नाही एक, आणि आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही दोन. विठाला विठाला. हा संसार आवडतो जीवाला. संसार संतांना सुद्धा 5 गोष्टी आवडतात. कोणत्या कोणत्या? आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, आणि चंद्रभागालिंग, कुंडलिक किंवा आवडे देवास्य. त्या ठिकाणी आवडे जावे पंढरीशी, आवडे मानसी. एकादशी आषाढी संपदा सोहळा. या 5 गोष्टी साधूला आवडतात. पंढरपूर, चंद्रभागा, पुंडलिकराया नामस्मरण आणि देवाचं दर्शन. ही साधू संतांची आवड आहे. जीवाची आवड शब्दस्पर्श रूपरस आणि गंध आहे. संपत्ती वाढवून खरंच आहे महाराज. ज्याच्याकडे धनवंता लागीन सर्व मान्यता आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीत, ज्याच्याकडे धन नाही, त्याला कोणी चिंतूरला याचं सुद्धा विचारित नाही. एकच वाक्य तुम्हाला सांगतो. हो, माणसं दूर कधी जातात? पैसे संपले की दूर जातात, आणि पैसे आले की जवळ येतात. वाक्य लिहून घ्या. टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं. टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं. दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं.
काय बोलले सब पैसे के जवरी चलन गा, जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे राधा. आता तुमच्या लक्षात आलं जीवाची आवड ही संतांची आवड. पंढरपूर चंद्रभागा, पंढरपूरची वारी पायी पायी वारी आहे आणि पंढरपूरची वारीच महत्वाची आहे. साधू संतांना कुठं बोललेलं आपल्याला? पंढरीची वारी आणि पायी पायी आळंदी ते श्याम महाराज, आळंदी ते पंढरपूर वारी माणसाने पायी पायी केली पाहिजे बरं काय. नाही तर ते युट्यूबला बाई बोलवले कशाला? रस प्यायला ये म्हणलं माय. हो, त्या बाईला रस प्यायला येलं नाही, पंढरपूरला पायी पायी ये म्हणलं माय. विठाला जीवाची आवड आहे, संतांची आवड आहे आणि देवाची आवड काय आहे? हरिकथेची आवडी देवा किंवा आवडे देवाशी तो ऐका. कथा आवडती देवाला, रामकथा, कृष्ण कथा, भागवत कथा, रामायण, शिव महापुराण, स्कंद पुराण, मार्कंडे पुराण, गणेश पुराण ही देवाची काय आहे? कीर्तनाची गोडी देवाला, कीर्तन नामस्मरण कथा आवडती, हरी कथेची आवडी देवा. आणि आपण जर कथा श्रवण केली तर काय फायदा होणार आहे? मी कुठून करावं? करीतो सेवा दासांची, असे ताई साहेब. देव सेवा करतो, आपले सगळे काम करतो. कोणाचे? हरी कथेची आवडी देवा. बर का राम महाराज कोणाची सेवा केली? फार उदाहरण गोड आहे. तुकोबारायांचं लक्ष नाही. जगद्गुरु तुकोबारायनं अखंड भजन केलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. घरी असले रामकृष्ण हरी, डोंगराव गेले रामकृष्ण हरी, रात्रंदिवस भजन केलं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. कशी तुकोबारायांची सेवा केली? लक्ष नाही का म्हणलं? तुकोबाराया आज सकाळी 3:30 वाजता उठले. 3:30 वाजता उठले, इंद्रायणी मातेचं स्नान केलं. इंद्रायणी मातेचं स्नान केलं, बंद करा. घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मंडळी गाथा ज्ञानेश्वरी भगवत गीता याचं पारायण केलं. धोतर नेसलं, हातामध्ये टाळ घेतला, गळ्यात विना घेतला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कशी देव सेवा करतो बघा. घराच्या बाहेर आले. त्यांच्या पत्नी जिजामाऊली, जिजामाऊली नावात त्याला मालक. मालक कुठं निघाले? म्हणजे अगं आवळे भामचंद्र डोंगरावर भजन करण्याकरता निघालो. म्हणजे महाराज भजन करण्याकरता दुमत नाही महाराज, पण तुमच्या काय लक्षात राहते का? म्हणजे काय झालं? म्हणजे तुमच्या बापाचे पित्र येतात. पित्र म्हणजे मग म्हणजे विना ठेवा खाली आणि बाजारातून माळव घेऊन या. आता तुकोबाराय होते तरी पत्नीचं ऐकायला लागत होतं. कशामुळं? 2 टाइम जेवा देत होते म्हणून. तुकोबारायनं आता या कसे झाले? पगारीमुळं. आता महिला मुलीला पगारीमुळं, सगळ्यामुळं. खेड्याचं ठीक आहे, शहरमध्ये 50% काम पुरुष महिलांचे पुरुषांनाच करावं लागतात बरं का. तुम्ही लक्ष घ्या. श्याम महाराज हातपासून आहे का काम करू लागतं असतं. तुकोबाराय असेल तर काय करू? म्हणजे विना टाळ ठेवा आणि बाजारातून माळव घेऊन या. पहिला बाजार म्हणजे अक्कासाहेब शेतामध्ये तुकोबाराय आले आणि आल्याच्या नंतर शेजाऱ्याला सांगितलं, नाना म्हणले बोला, आम्हाला या ठिकाणी माळव काहीतरी द्या. म्हणजे फुकट नाही, हे गहू कापू लागा. तुकाराम महाराज इमानदार, हातामध्ये विळा घेतला. रामकृष्ण हरी, गहू कापणं चालू. रामकृष्ण हरी, गहू कापणं चालू. रामकृष्ण हरी भजनामध्ये जे दंग होऊन गेले तुकाराम महाराज. 10 वाजले, 11 वाजले, दुपारचे 11:30 वाजले. त्यांच्या लक्षातच नाही की बापाचे काय जेव घालायचे तर पित्र जेव घालायचे. आजोबा
पण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पांडुरंग परमात्मा विटेवर उभा होते मंडळी, आणि देवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. म्हणजे काय माझ्या तुकोबरांचा भोळा स्वभाव आहे. बापाचे पित्र राहिले बाजूला आणि शेजाऱ्याचा गहू कापत बसले. मग साक्षात विटेवरचा मालक खाली आला, तिथून देहू गावात आला आणि तुकाराम महाराजांना पोरावर लक्ष द्या, तुकाराम महाराजचं रूप घेतलं. म्हणजे पांडुरंग कोण झाला आता? तुकाराम महाराज. धोतर नेसलं, बंडी फेटा, गोपीचंदन टिळा लावलेला, आणि तुकोबारायांचं रूप घेतलं. देवानं चुटकी मारली, चुटकी मारल्याबरोबर सागाची गाडी तयार. त्याच्यामध्ये तांदूळ टाकले, गावरान तूप टाकलं, गुळ टाकला, मसाल्याचे डबे टाकले. आता देवाची गाडी वाढायला चेंड्यान पांड्या बैल जमते होय. साक्षात गरुड आणि मारुतीला आवाज द्याला. मारुतीला गदा घेऊन आले. म्हणजे कोणाला मारायचंय? म्हणजे जिल्हा परिषद लांब आहे, बैल व्हायचे. आणि त्या ठिकाणी हनुमंतराया आणि गरुड बैल झाले, आणि ती गाडी तुकोबारायांच्या दारात आली. हनुमंतराया गरुड निघून गेले, आणि देवानं तसाच आवाज द्याला तुकाराम महाराजांना, अग आवळे. जिजामातेनं दरवाजा उघडला. म्हणजे मालक काय आणलं का? रिकाम्या हाताने आले. म्हणजे जास्त बोलू नको, गाडीत काय पाय जरा. जिजामावली गाडीत आल्या, बाजूला वस्त्र काढलं, ते तुपाचे डबे मसाले बघितले, एवढा आनंद झाला. म्हणजे थांबा थांबा महाराज. म्हणजे काय करते? म्हणजे आपल्या प्रपंचाला नजर लागन, थांबा. जिजामाता आतमध्ये गेल्या, कुंकू घेतलं. तुकाराम महाराज भक्त होते पांडुरंगाचे, आणि जिजाबाई होत्या अंबाबाईच्या. कुंकू घेतलं, आंबाबाई लावलं, सांगितलं, आंबाबाई आमचे तुकाराम महाराज असे संसाराच्या नादी लागू दे, त्याला मंदिराकडे हरिपाठाला जाऊ देऊ नको. आंबाबाई मनातली मनात म्हणजे, भवानी हे आमचे मालक आहेत, तुमचे तिकडेच गहू कापायले. आणि महाराज सगळे मसाल्याचे डबे आणले. हो, आनंद झाला जिजामातेला. म्हणजे मालक सगळ्या गावाचा मी स्वयंपाक करते. 4-5 महिला बोललेल्या श्याम महाराज, आणि स्वयंपाकाला तयारी केली. सगळा स्वयंपाक केला. म्हणजे मालक सगळ्या देव गावातल्या लोकांना जेवायला बोलवा जा. आता साक्षात देवच होता महाराज. गलीमध्ये गेला, चला नारायणराव, चला तुकारामजी, चला सकारामजी, चल रे बाळू, चला दत्तराव, चला हनुमंतराव, चला सदाशिवराव, चला बाळासाहेब. झाले का तुमच्या गावातली बजल आहे का नाही? लोक म्हणले, महाराज तुमच्या घरी काय खाला? आम्ही सदैव सुडके. आणि कोणी जेवायला नाही आलो आजोबा. आणि मग जिजाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं. मालक किती स्वयंपाक केला, किती भाज्या चपात्या केल्या, कोणी आपल्या घरी जेवायला नाही आलं. देवच होता. म्हणजे जिजे चिंता करू नको, त्या डबक्यात आहे, त्या डबक्यात तूप आहे, त्या तुपाची फोडणी दे. ते काय हंड्या गायचं तूप नव्हतं, ते स्वर्गाचं तूप होतं. जशी महाराज चुलीवर फोडणी दिली, सगळ्या गावात तुपाचा वास, गली गलीत तुपाचा वास, घराघरात तुपाचा वास. लोक वासावासानं जेवायला आले. एक जणाची ताप आली, तब्येत बरोबर नव्हती, पण लिंबा झाडाखाली रग घेऊन झोपला होता. रगीत तुपाचा वास, बाज घेऊन जेवायला आले. आणि अशा सगळ्या पंक्ती बसल्या, आणि साक्षात देव वाढायला. हो, घ्या चपाती, घ्या शिरा, घ्या भात. काय लोक जेव लागले म्हणतात. आई साहेब, जिजाबाईचा स्वभाव कडक होता, पण हातामध्ये रित्या शिद्या होत्या. आता आपल्या जिजा मावल्या डबाभर मसाला आणि चवनाय कशाला. हो, त्या ठिकाणी असे पोटभर सगळेजण जेवले, आनंद झाला. आणि जेवणारे तसे पाहिजे, रसज्ञ आणि जेवणारे. नांदेडच्या खाली माझं कीर्तन, एक चौकदार माझ्या शेजारी जेवायला बसले. काय नाही, भाकर आणि वांग्याची भाजी. त्या चौकदारानं बघता बघता 13 भाकरी खाल्ल्या. ती बाई म्हणली, महाराज दमान होऊ द्या, दळून घेऊन येते. असे जिजा माऊली या ठिकाणी पोटभर जेवले. देवानं भांडे घासले, आणि देव पंढरपूरला निघून गेला. इकडं 6 वाजता गहू कापणं झाले. ते शेतकरी म्हणा, तुकाराम महाराज हे तुमच्यामुळे सगळं काम झालं. मग गव्हाच्या पेंड्या न्या, माळवण्या, काय न्यायचं तर घेऊन जा महाराज. महाराज त्या गव्हाच्या पेंड्या दारात टाकल्या. अगं जिजे, म्हणजे काय मालक? म्हणजे याच्या ओंब्या काढून 5 वारकरी तरी जीव घाल. म्हणजे महाराज सगळं जीव गाव जीव घातलं. हे कशाला आणलं? अगं मी शेतामध्ये होतो, शेजारी मला घ्या तुमच्या तुपाचा वास. आणि जसा तुपाचा वास आला, तुकोबारायच्या गोष्ट लक्षात आली, हे काम घेणंच तूप आहे. महाराज तुकोबाराय धावत धावत गावातल्या मंदिराजवळ आले. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, सांगितलं, पंढरीनाथा पांडुरंगा, अरे असं जीव घालण्याचं आणि भांडे घासण्याचं काम करतात का रे देवा? मूर्तीतला देव प्रगट झाला. मंडळी तुकोबारायांचे हात धरले. महाराज, महाराज माझ्या नका पाया पडू महाराज. का नाही पडायचं देवा? असं भांडे घासायचं जीव घालण्याचं काम करतात का रे विठ्ठला?
त्या देवाचे डोळे भरून आले. तुकोबाराया उगच माणसं जीव घातले नाही. अहो दुसऱ्याचा गहू कापता कापता श्वासोश्वासाला रामकृष्णारी भजन चालू होतं. तुम्हाला 12 वाजलेले कळलं नाही, दिवस गेलेला कळलं नाही. अहो तुकोबाराया तुम्ही पाणी पिलं नाही, भाकर खाल्ली नाही, पण माझं क्षणोक्षणाला नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाचा परिणाम तुमच्या बापाचे पित्र मला जीव घालावं लागले. करीतो सेवा